तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं का आपण कॉलेजमध्ये गेलो होतो रोबो सॉकरसाठी. तर आपला नंबर बाकी होता. तर या व्हिडिओमध्ये पाहू आपल्या संग काय होतं, नेमके जिंकतो की नाही आपण कॉम्पिटिशन. तर चला पाहूया. या ठिकाणी मित्रांनो आपली मॅच चालू झाली आहे, तुम्ही पाहू शकतात. पुढं त्यांच्याच कॉलेजचा एक रोबोट होता, खतरनाक होता. म्हणजे तो रोबोट पण त्याचा मुवमेंट स्पीड चांगला होता ॲज कम्पेअर टू आमच्यापेक्षा. आणि आम्हाला पण बेनिफिट होता चांगला, कारण की आमची मेटल बॉडी होती, तुम्ही पाहू शकतात. तर बॉल त्याच्याकडे पूर्ण. तर पाहू आता काय होतं. इथं फाऊल झालाय आता या ठिकाणी मित्रांनो. फाऊल झाल्यानंतर परत चालू झालाय. तर पुढची गाडी पहा भाई, आपल्या रोबोट ना काय काय जबर डायरेक्ट उचलली भाई. मेटल बॉडीचा हाच विषय डायरेक्ट उचलून टाकलाय त्यांचा रोबोट भाई. त्यांचा डायरेक्ट स्पीड कमी झालाय उचलल्यामुळे डायरेक्ट. आणि या ठिकाणी आपला पहिला गोल पण झालाय मित्रांनो. तर म्हणजे आता आपण पूर्ण म्हणजे विनिंगच्या याच्यातच डायरेक्ट. त्याच्यानंतर परत दुसरा राऊंड चालू झाला बाई. रोबोट पहा आपला डायरेक्ट विषयच गंभीर आहे डायरेक्ट. आपला डायरेक्ट उचलून घेऊन राहिला ही बाई. कोणत्या कॉलेजचा आहे तो डायरेक्ट. खतरनाक. म्हणजे पुढचे प्लेयर पण घाबरले होते डायरेक्ट, रोबोट राहतो की नाही त्यांचा. तर तुम्ही पाहू शकतात खतरनाक पद्धतीने. म्हणजे आत्ता पहा डायरेक्ट. आता या ठिकाणी मित्रांनो बॉलला त्या जाळीमध्ये घालायचा होता, पण आपला विषय गंभीर, आपण डायरेक्ट रोबोट घातलाय. खतरनाक पद्धतीने आपली चालू आहे. म्हणजे मॅच डायरेक्ट फिक्स आहे आपले आता, कारण की आपले गोल पण व्हायले आणि त्यांचा रोबोट पूर्ण हे व्हायले. तर पाहू आता काय होतं. पुढचे टीमवाले मित्रांनो डायरेक्ट घाबरायले आता, डायरेक्ट काय होणार त्यांच्या संग. तर तुम्ही पाहू शकतात डायरेक्ट उलटा केलाय भाई. खतरनाक. म्हणजे डायरेक्ट याच्यामुळे म्हणत्या मेकॅनिकलच्या मुलांच्या नाहीत निलायचं. मेकॅनिकलची मुलं जर एसी आणि इलेक्ट्रिकल मध्ये घुसले तर असाच विषय होतो डायरेक्ट. म्हणजे तुम्ही पाहू शकता त्यांची बॉडी पण आपली पहा, मेकॅनिकल प्लस एसी एकत्र आहे, त्याच्यामुळे अशी बॉडी खतरनाक झाली. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. म्हणजे त्यांचा रोबोटला काही म्हणजे डायरेक्ट बंद पडला डायरेक्ट, तर त्याला काही समजतच नाही डायरेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो टाइम पण ऑफ झालाय. तर हा राऊंड आपण जिंकलोय. आणि आपल्या रोबोट मधल्या थोड्या वायरी डिले झाल्या, तर आपण ते पण आता ऍडजस्ट करतोय, कारण की पुढच्या राऊंडला विषय नको व्हायला. कारण की फायनलचा राऊंड राहील, त्याच्यामुळं सेमी फायनल सॉरी. तर विषय नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे आपलं चाललंय या ठिकाणी पूर्ण प्रॉपर करायचं आहे. कारण की आज आपल्याला कॉम्पिटिशन जिंकूनच जायची मित्रांनो, काही झालं तरी पण. A few moments later. आता मित्रांनो थोड्याच वेळेस सेमी फायनलचे राऊंड सुरू होणार आहे. तर आपल्या रोबोटचं थोडासा वायरिंगचा इश्यू आहे, तर पाहू आता काय होतं. कारण की थोडी वायरिंग लूज झाली, तर पाहू आता काय होतं. त्याच्यानंतर आपलाच राऊंड आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपला राऊंड सुरू होणार आहे आता. तर मध्ये सुरू होणार आहे स्टार्ट. तर पाहू आपलं थोडाफार प्लॅन तर आहे, पाहू आता वर्क करतो की नाही. पुढचा मेटचा रोबोट आहे आणि तो भरपूर मुवमेंट म्हणजे चांगला करतो ॲज कम्पेअर टू आपल्यापेक्षा, कारण त्याला टॉर्क पण चांगला भेटून राहिलंय आणि स्पीड पण. तर पाहू शकतात तुम्ही. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या का हातात बॉल आला तर चांगला, पण मग थोड्यावरून गेला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एकदम थोड्यावरून विषय झाला, नाही तर चांगला गोल झालता या ठिकाणी. तर काय विषय नाही. आणि आपले कसं विषय झाला नेमकी बॅटरीची वायर पण कट झाली. तर भाऊ आता इथं जिंकलो तर डायरेक्ट फायनलला राहू आपण. तर या ठिकाणी मेटचा एक गोल झालाय. तर मला थोडे चान्सेस कमी वाटते आपले, कारण की थोडासा टॉर्कचा विषय होतोय, कारण की बॅटरीचीच मेन वायर आहे का तीच लूज कॉन्टॅक्ट झाली. तर पाहू आता काय होतं आपल्या संग. मेटच्या कॉलेजचा एक गोल होईल, आपल्याला एक गोल तरी करायला. तेव्हा टाय झाल्यानंतर मग सुपर ओव्हर होऊ शकते. तर पाहू शकता दोन्ही रोबोटचे झाले, पण मेन आपल्या बॅटरीच्या वायरचा लूज कॉन्टॅक्टमुळे विषय वाटतं आय थिंक. पाहू आता काय होतंय. फाऊल झालं या ठिकाणी. तर परत दोन्ही रोबोट हे करून हे केले. तर पाहू आता. मला थोडं अवघड वाटते, कारण की बॅटरीचा विषय होऊन राहिलाय मी, आणि टाइम पण थोडाच राहिलाय आता. थोडेसे चान्सेस म्हणजे लईच कमी वाटतंय मला. या ठिकाणी मित्रांनो आपण हरलोय सेमीफायनल मध्ये. तर काय विषय नाही, नेमकी बॅटरीचं मेन हे होतं का ते लूज कॉन्टॅक्ट होतं, त्याच्यामुळे विषय झाला. तर मी आता ठरवलं, म्हणलं आता भाऊ सामान बांध आपलं आणि चला निघूया आता. तर हे प्रमाणपत्र आणायला गेल ते. आता लवकर निघायची तयारीत होतो आम्ही, कारण की थोडंसं नाराज झालतो आम्ही. पण मग आदित्य मला सांगत होता समजून, काय नाही ऋषी भाऊ आपण पुढच्या वेळेस करू. त्याला म्हणलं काय विषय नाही, तुम्ही करा म्हणलं आता, तुमच्याकडे सगळे म्हणलं. अथर्व, यावेळेस आपण हारलो काय विषय नाही, पण मला असं वाटतं पुढच्या वेळेस तुम्ही आरामशीर काढू शकता. काय वाटतं मातोश्री मध्ये पण मेकॅनिकल आलं पाहिजे. इसी वाले पण ठीक आहे. इसी मेकॅनिकल एनटीसी सर्वजण एकत्र करून एक मेट रोबोट बनवा आणि सगळ्यांना दाखवत द्या. 100% काय विषय नाही. त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट एक्झिट गेटच्या दिशेने चाललो होतो. तर एवढे मातोश्रीचे पोरं होते मित्रांनो आपले. या ठिकाणी मित्रांनो आम्ही चाललोय. आम्ही सध्या दुःखी पण भरपूर आहे. भरपूर जो अपेक्षा घेऊन आलतो आपण डायरेक्ट. हो ना मित्रांनो, या ठिकाणी कॉम्पिटिशन संपली. आम्हाला वाटलं होतं एखादं भेटन, पण काही समोन भेटलं नाही. आता तुला भेटलं कुणी समोन? हा. भेटलं कोण समोन पेशल? नाही नो वन. म्हणजे मी भरपूर अपेक्षा आलतो, म्हणलं भेटेन आज कोणतरी. लास्ट इयरला आले अजून नव्हतं भेटलं. म्हणजे आदित्यला भेटलंय, पण मागच्या आदित्यला आता प्रॉपर भेटलंय. पुढे मेटचे संबंध वाढलेले आपल्या संघ. म्हणजे इथून पुढे मेट कॉलेज आणि मातोश्री कॉलेज हे सगळं कॉलेप्स होऊ शकतात. हो आता आदित्य भाऊ हे सगळे डिपे. A few moments later.
या ठिकाणी मित्रांनो आम्ही मिसळ यायला आलोय. अरे आयडेंटिटी कार्ड मंगळसूत्र काढायचं राहिलं माझं. मंगळसूत्र काढतो मित्रांनो. आतमध्ये जाऊ आता आपण direct. त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट मिसळ खायला आलोय. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.